गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण चॅप्टर नंबर 5 सबसिडरी बुक्स उपपुस्तके किंवा दुय्यम पुस्तके असं त्याला म्हटलेलं आहे. उपपुस्तके असं त्याला आपण मराठीत नाव देऊ. थोडीशी माहिती आहे आधी. अ स्मॉल बिझनेस मे बी एबल टू रेकॉर्ड ऑल ट्रान्झॅक्शन्स इन सिंगल जर्नल. एखादा छोटा व्यवसाय असेल तर सर्व व्यवहार त्या ठिकाणी जर्नलमध्ये आपल्याला नोंदवता येतील. बट ॲज द बिझनेस एक्सपांड्स, पण व्यवसाय ज्यावेळेस मोठा होतो, विस्तार पावतो, द नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स बिकम्स सो लार्ज, अनेक व्यवहार घडतात, दॅट द जर्नल इज रिक्वायर्ड टू बी सब डिवायडेड. अशा वेळेस जर्नलचा आपल्याला उपविभागणी करावी लागते इंटू स्पेशल जर्नल्स विच आर कॉल्ड सबसिडरी बुक्स. यालाच उपपुस्तके सबसिडरी बुक्स म्हटलेले आहे. द सब डिव्हिजन ऑफ जर्नल ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन्स. व्यवहाराचं स्वरूप कसं आहे त्याच्यावर त्याची विभागणी करतात. इज नोन ॲज सबसिडरी बुक्स. दीज बुक्स आर also called as books of original entries or prime entries असे याला म्हटलेलं आहे. बिकॉज द ट्रान्झॅक्शन्स आर फर्स्ट रेकॉर्डेड इन सबसिडरी बुक्स. पहिल्यांदा व्यवहार सबसिडरी बुक्समध्ये नोंदवले जातील अँड देन पोस्टेड इन द लेजर. नीड फॉर मेंटेनिंग सबसिडरी बुक्स. काय गरज आहे बरं याची? स्पेशलायझेशन. व्हेन द स्टाफ इज अपॉइंटेड फॉर सेम टाईप ऑफ वर्क इट लीड्स टू स्पेशलायझेशन अँड इन्क्रीज इन इफिशियन्सी. कामाची विभागणी होते, कार्यक्षमता वाढते. एकच काम वारंवार एखाद्या कर्मचाऱ्याला दिल्यावर तो त्याच्यात एक्सपर्ट होत चालतो. त्यानंतर टाईम सेविंग अँड इकॉनॉमिकल. वेळ वाचतो, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर. डिफरंट अकाउंटिंग प्रोसिजर्स कॅन बी टेकन अप ॲट द सेम टाईम. दिस विल सेव्ह टाईम अँड प्रूव्ह टू बी इकॉनॉमिकल. डिव्हिजन ऑफ वर्क. कामाची विभागणी होते. The writing of subsidiary books can be conveniently divided among different clerks. Hence, it is easy to keep the books up to date. वेगवेगळे क्लर्क नेमता येतात. उदाहरणार्थ परचेस बुक सेपरेट एखाद्याकडं, सेल्स बुक सेपरेट एखादं, कॅश बुक एकाकडं. क्विक इन्फॉर्मेशन अँड फ्युचर रेफरन्स. आपल्याला जलद माहिती मिळू शकते, भविष्यातील संदर्भासाठी उपयोग होतो. सबसिडरी बुक्स give quick information relating to the accounts and make future reference easy. Internal check. अंतर्गत तपासणी. Verification of correctness can be made more effectively. Types of subsidiary books on the basis of transactions. व्यवहाराच्या स्वरूपावर याचे मुख्य 4 प्रकारे. कॅश ऑर बँक ट्रान्झॅक्शन, दुसरं क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स, त्यानंतर बिल ट्रान्झॅक्शन्स आणि ऑदर्स. कॅश ऑर बँक ट्रान्झॅक्शनचे परत 4 भाग पडलेले आहेत पहा. याच्यामध्ये सिंगल कॉलम कॅश बुक, त्यानंतर बँक कॉलम, त्यानंतर 2 कॉलम कॅश बुक, म्हणजे याच्यामध्ये कॅश पण कॉलम आणि बँक कॉलम असेल, आणि नंतर पेटी कॅश बुक. छोट्या प्रमाणात व्यवहारासाठी पेटी कॅश बुक असते. आता क्रेडिट ट्रान्झॅक्शन, उधारीचे व्यवहाराचे पण 4 आहेत पहा. याच्यामध्ये परचेस बुक आहे, खरेदी पुस्तक, सेल्स बुक, विक्री पुस्तक, परचेस रिटर्न बुक, माल खरेदी केला परंतु नमुन्याप्रमाणे नसला, खराब असला तर रिटर्न केला जातो, त्यासाठी परचेस रिटर्न बुक्स, आणि सेल्स रिटर्न बुक, विकलेला माल. परत त्यानंतर बिल ट्रान्झॅक्शनचे 2 आहेत. बिल्स रिसिवेबल बुक आणि बिल्स पेएबल. बिलाचे पैसे द्यायचे आणि रिसिवेबल मिळण्याचे. आणि ऑदर हे याच्यात बसेल ना, त्या ऑदरमध्ये टाकून जर्नल प्रॉपरमध्ये आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फॉलोइंग आर द इम्पॉर्टंट सबसिडरी बुक्स. महत्त्वाचे आहे पहा. कॅश बुक आहे, त्यानंतर पेटी कॅश बुक आहे, परचेस बुक, परचेस रिटर्न बुक्स, याला रिटर्न आउटवर्ड पण म्हणतात. सेल्स बुक, सेल्स रिटर्न बुक, याला रिटर्न इनवर्ड पण नाव आहे. आणि मग जर्नल प्रॉपर. तर आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे आता कॅश बुक. ऑल कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्ड इन द कॅश बुक. सर्व कॅशचे, रोखीचे आणि बँक ट्रान्झॅक्शन याच्यात नोंदवतात. द कॅश बुक हॅज 2 साईड्स व्हेअर द लेफ्ट हँड साईड इज रिसिप्ट साईड. कॅश बुकची कॉलमची माहिती दिली आहे पहा. डावी बाजू असेल रिसिप्ट साईड, याला डेबिट साईड म्हटलेले आहे. अँड द राईट हँड साईड इज पेमेंट साईड. उजवी बाजू असेल पेमेंटची,
याला क्रेडिट साईड म्हटले. वेन अमाऊंट इज रिसिव्ड डिटेल्स आर रेकॉर्डेड ऑन द रिसिप्ट साईड. पैसे आले की रिसिप्ट बाजूला डाव्या बाजूला लिहायचं डेबिट बाजूला. अँड वेन पेमेंट्स आर मेड डिटेल्स आर रेकॉर्डेड ऑन द पेमेंट साईड. पैसे दिले खर्च केले पेमेंट बाजूला क्रेडिट बाजूला. कॅश बुक अ जर्नल सिन्स it is a book of original entries and it is also a ledger since it constitutes a classified record of all cash transactions in the form of ledger and helps in finding out cash and bank balance. आपल्याला किती पैसे शिल्लक राहिले, कॅश किती राहिले, बँकमधले किती राहिले हे यातून समजू शकतो at the end of particular accounting period. Thus it can be said that cash book serves dual purpose, दुहेरी हेतू ऑफ जर्नल ॲज वेल ॲज लेजर दोन्हीचं. कॉलम दिलेले आहेत पहा. सिम्पल कॅश बुक कसं करायचं, इन द बुक्स ऑफ नाव असेल ते गणितात टाकायचं सिम्पल कॅश बुक. डेबिट बाजूला पहा डेट, रिसिप्ट नंबर, LF लेजर फोलिओ पेज नंबर असतो हा आणि अमाऊंट रुपीज. आता क्रेडिट बाजूचे पहा डेट, पेमेंट्स, व्हाउचर नंबर म्हणायचं पेमेंटला, LF लेजर फोलिओ आणि अमाऊंट. एक छोटंसं सिम्पलचं उदाहरण दिलेलं आहे पहा. प्रिपेअर अ सिम्पल कॅश बुक 2019 मार्च 1. कॉलम करून घेतले. इन द बुक्स ऑफ कंपनी सिम्पल कॅश बुक. डेबिटला डेट, रिसिप्ट नंबर, LF रुपीज. क्रेडिटला डेट, पर्टिक्युलर्स, व्हाउचर नंबर, LF अमाऊंट रुपीज. पहा पहिल्यांदा दिले कॅश इन हँड रुपीज 2005. एक तारीख शिल्लक आहे 2019 मार्च 1 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 2500. त्यानंतर 5 मार्चला पहा कॅश पेड टू सुरेश रुपीज 1000. सुरेशला 1000 रुपये दिले. बॅलन्स इथं दाखवला 2500. आता सुरेशला दिले पैसे गेले म्हणजे पेमेंट झालं. मग 5 तारखेला पाय खरं तर याची एंट्री आहे आणि मग एंट्रीचं पोस्टिंग आहे लक्षात ठेवायचं. एंट्री कशी होईल, सुरेशला पैसे दिले, सुरेश अकाउंट डेबिट टू कॅश, मग कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय सुरेश, पेमेंट बाजूला बाय सुरेश अकाउंट नॅरेशन लिहिले थोडक्यात बिईंग पेड टू सुरेश 1000. त्यानंतर 7 मार्च कॅश परचेसेस रुपीज 500. माल खरेदी केलेला आहे पैसे गेलेत आपल्याकडं पेमेंट बाजूला. एंट्री काय होईल परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश, कॅशच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल बाय परचेसेस अकाउंट बिईंग गुड्स परचेस फॉर कॅश 500चं. त्यानंतर 14th काय होईल पहा कॅश रिसिव्ड फ्रॉम प्रकाश रुपीज 1000. रिसिव्ड म्हटलं की लगेच कळलं पाहिजे तुम्हाला पैसे आलेत रिसिव्ह बाजूला. एंट्री काय होईल कॅश अकाउंट डेबिट टू प्रकाश. हे बाई कॅश अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग केले टू प्रकाश अकाउंट बिईंग कॅश रिसिव्ड 1000. त्यानंतर 16th मार्च कॅश सेल्स रुपीज 800. माल विकला आहे आपल्याकडे पैसे आलेत डेबिट बाजूला येईल पहा रिसिप्ट बाजूला टू सेल्स अकाउंट 800 बिईंग कॅश सेल्स. त्यानंतर 20 मार्च पहा पेड कॅरेज रुपीज 100. वाहतूक भाडं 100 दिले पैसे गेले पहा बाय क्रेडिट बाजूला बाय कॅरेज अकाउंट बिईंग कॅरेज पेड 100 इथं लिहिले. त्यानंतर 25 मार्च पेड सॅलरी रुपीज 500. पेड म्हणलं लगेच कळलं पाहिजे पेमेंट बाजूला बाय सॅलरी अकाउंट बिईंग सॅलरी पेड रुपीज 500. त्यानंतर आता टॅली करायचे गणित टोटल करायची दोन्ही साईडची पहा डेबिटची टोटल केली ती दोन्ही बाजूला घ्यायची जास्त 4300 येते इथे लिहायचं 4300. त्यानंतर हे सर्व क्रेडिटची वजा करायचे किती येईल हे पाहिजे हे 2100 वजा करायचे 4300तून 2100 वजा करायचे जो फरक येईल त्याला म्हणायचं 31 मार्चला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 2200 आणि तो पुढच्या महिन्यात उघडून घ्यायचा मार्च नंतर येईल एप्रिल टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 2200. अशा पद्धतीने सिम्पल कॅश बुकचं एक सोपं गणित आहे 124 पानावरचं. जर पुस्तक असेल पाहिलं तर सहज तुम्हाला समजू शकेल.